पुण्यातल्या कर्मठ लोकांनी सांगितलं की तुम्ही मुसलमानाच्या घरी छावणीत महिनाभर जेवलेला आहात, तर तुम्ही आता बाटला, आता तुम्ही ब्राह्मण राहिलेले नाहीत, तर तुम्ही कृपा करून इथे राहू नये. पहिले आता मिर्झा गालिबचा जो काका होता जिथे मिर्झा गालिब वाढला ते शिंद्यांच्या पदरी वाढले, अशी होती. ताजमहाल शहाजहानने बांधला, त्याची आई हिंदू होती. आपण ते दुर्दैवाने मुसलमान तर चुकीचं आहे, आई अर्धीच असते ना शेवटी, बाप अर्धा असतो तसं आई अर्धी असते. अगदी मलिक अंबरचं तरी उदाहरण घेतलं की त्यांनी त्या सगळ्या मराठ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की अरे बाबा तुम्ही एक आहोत, या मोगलांना आखला, आणि त्यांनी मराठी बाणा त्यावेळी घेतला. लोक तर सगळीकडे बिचारे काम करतात, कष्ट करतात. अगदी तुम्ही पाकिस्तानला गेलं बाया बिचाऱ्या दोन्हीकडे मुलं घेऊन कामावर जात असतात, त्यांना काय करायचं आहे राष्ट्र. पण मिलिटरी आपली खराब असते, राज्य खराब असतं. म्हणजे राष्ट्र आणि राज्य याच्यात हा फरक आहे. युद्धाचा खर्च किती, शिक्षणावर तुमचा 3-3.5% खर्च, युद्धावर 12-12.5% खर्च. हे कशा करता पाहिजे हे लोक आपल्याला. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेचे अध्यक्ष आणि इतर सर्व कार्यकारी सभासद, शोभा चित्रे वगैरे, ह्या कार्यक्रमाचे निमंत्रक मासूम, साधना आणि इतर सगळे पुरस्कार विजेते जे जमले आहेत ते सगळे माझे मित्र आहेत आणि मी त्यांचा वाचक आहे, अतिशय मनापासून वाचणारा. सुदैवाने मी त्यांचं सगळंच वाचलेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलू शकतो अशी परिस्थिती आज आहे. दुसरं, आपण सगळे जे समोर बसले आहेत, सुदैवाने अंधार असल्यामुळे मला दिसत नाही आहेत, पण फार मोठमोठे लोक असावेत आणि दुर्दैवाने मी त्यांच्यासमोर काही बोललो तर त्यांनी मला माफ करावं एवढंच मी सांगतो. पण बरेच चांगले लोक मला दिसत आहेत. मला इथे केतकर तर दिसताच आहेत, असे सगळे बरेच चांगले लोक आहेत. पण मी मनाला येईल ते बोलतो, त्यामुळे आपण ते सगळं सहन करावं एवढंच मी आपल्याला म्हणतो. मित्र, गेली साधारण 28 वर्ष हा असा जो ज्ञानयज्ञ आणि एका अर्थी आपल्याला माहीत आहे की सगळेच आजचे विचारवंत म्हणतात की जग हे हॅव्ज आणि हॅव नॉट्समध्ये विभागलेलं आहे आणि त्यांच्या रिलेशनशिपवर सगळं चालतं. बाकी दुसरं काही होत नाही जगात, हॅव्ज आणि हॅव नॉट्स. तर आपल्या देशात दुर्दैवाने असं होत आहे की हॅव नॉट्सच वाढत आहेत कायम आणि अमेरिकेत हॅव्ज वाढत आहेत कायम. त्यामुळे इतकं आपलं सुदैव की अमेरिकेत बरेच मराठी लोक हॅव्जमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा, एक बौद्धिक ज्ञानाचा म्हणा किंवा इतके सगळे चांगले लोक हे बक्षीसपात्र आहेत असं दाखवण्याचा म्हणा, किंवा एकूण हा जो सत्कार होतो त्या सगळ्यांची एक जी पात्रता आणि श्रेष्ठता आहे ती दाखवणं म्हणा, एवढ्या सगळ्या गोष्टी हॅव्ज फक्त करू शकतात. नाही तर महाराष्ट्र सरकारही दरवर्षी बक्षिसं देतं अर्ज मागवून घेऊन, त्यांना त्याच्यात काही अर्थ असतो का? त्याच्यात खराब लोकांनाच बहुधा मिळत असतात. म्हणून आम्ही अगदी मी तर कोस्ता लिहिली तेव्हा विद्यार्थी होतो, तेव्हापासून आम्ही एकदाही महाराष्ट्र सरकारच्या याला अर्ज केलेला नाही. कारण अर्ज करावा लागतो त्याला, अर्ज करावा आणि त्याच्यात अर्जातल्या इतक्या अटी आहेत. म्हणजे राजे देशमुख इथेच पुण्यात मी ती लिहिली आणि इथेच बाजूला क्षकिरण आम्ही लिहिले, अशोक शहाणे यांचा एक शहाणेवाडा होता तिथे. असं सगळं एकूण मी आता आठवतो आहे. तर त्यावेळी अगदी श्रीना पेंडसे आणि गोरी दांडेकर असे लोक अर्ज करायचे आणि त्याच्यात असं लिहायचं की या पुस्तकातला सगळा मजकूर मी स्वतः लिहिलेला आहे. असं असायचं. मी म्हटलं की हे आता मीच लिहिलं असल्यावर मी पुन्हा कशाला लिहून द्यायचं ते, पण अजूनही तसंच आहे अशी. आणि हे सगळे गोनी दांडेकर आणि हे सगळी श्रीनापेठ ही माणसं, आणि कितीची बक्षीस असायची? 250 रुपयाचं, आणि बऱ्याचदा ते विभागून मिळायचं. म्हणजे आता किती होतं ते. तर अशा काळात 1-1 लाख रुपयाची बक्षिसं, आणि मलाही ते मिळालं 2001 साली. तर मला इतका आनंद झाला की मी साहित्यिक आहे म्हणून मला खरंच आनंद झाला की चला 2,250 रुपयाचा आपल्याला नाही मिळालं तर चालेल, पण 1 लाखाचा मिळता आहे ना, चांगलं झालं. असं अशी हॅव्ज आणि हॅव नॉट्सचा हा मी फरक आपल्यासमोर मांडतो. तर मित्रहो, या अशा प्रसंगी मला 4 शब्द बोलण्याची त्यांनी परवानगी दिली आणि बोलावलं. आणि माझे मित्र सुनीलही नाहीसे झाले, तेही मला बडबडून आलं ते पाहिल्यावर, कारण ते स्वतःहून माझ्या घरी आले होते. आणि एकदा तर कुठलं तरी मुंबईतलं एक अवॉर्ड द्यायचं तर ते
अतिशय काय म्हणायचं लीनतेने मला सांगत होते की कृपा करून तुम्ही जरा वेळ काढून येता का, ते एक बक्षीस आमचं द्यायचं आहे म्हणायचं. तर एवढा सच्छील आणि अतिशय मराठीवर प्रेम करणारा आस्था असलेला माणूस असा हा हॅवजमधलाच असू शकतो, असं एक मला सारखं वाटतं आहे. आणि हे वाढावं आणि जास्त, आता मी त्याच्यावरच जास्त बोलणार आहे की मराठी संस्कृती आज जितकी आहे तितकी संकुचित कधीही नव्हती. 2023 सालची जी मराठी संस्कृती आहे ती सगळ्यात खालची आहे असं मी मानतो. आता मी नेहमी काय म्हणायचं एक्स्ट्रीम बोलतो तसंच आहे, पण तरी तुम्ही लक्षात घ्या की मी खरं बोलतो आहे. कारण आज आपली परिस्थिती इतकी वाईट आहे की आज आपल्याकडे बक्षिसं खराब दिली जातात, ती दिली जात नाहीत ज्यांना दिली जातात. हे साहित्यातलं वातावरण, बाकीचं तर काही जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे ते, त्याच्यात नाही जास्त वेळ. पण ह्या सगळ्या वातावरणात महाराष्ट्र फाउंडेशननी फार मोठं काम केलं आहे. ते जर अडचणीत असले तर आपण सगळे हॅवनाट्स असलो तरी आपण त्यांना काही मदत करू शकतो, असं मी माझ्या वतीने त्यांना सांगू शकतो की तुम्हाला काही लागलं तर आम्हाला कळवत चला, आम्ही करू. कारण हॅवनॉट्समध्ये काहीतरी पॉवर असतेच ना थोडी तरी, तर ती तरी आम्ही दाखवू अशी एक मी त्यांना विनंती करतो. आता मित्र, मी जे बोलणार आहे की ते मुख्य म्हणजे आपले जे सगळे आजचे पुरस्कार सामाजिक कार्यावर आणि साहित्यावर, मी साहित्याबद्दल जास्त चांगलं बोलू शकतो कारण सामाजिक कार्याचा मी काही फारसा अनुभव घेतला नाही. मी 4-5 वर्ष सामाजिक कार्य केलं आणि एक विद्यापीठ दुरुस्त करायचा प्रयत्न केला आणि नंतर साधारणतः 5 वर्षाची ती माझी मुदत असते, त्याच्यात मला लोकांनी निवडून दिलं काही ती करेल म्हणून. आणि त्यावेळी असं झालं की मग 5 वर्षानंतर मी कानाला खडा लावून म्हटलं की यापुढे सामाजिक कार्य करायचं नाही. कारण 5 वर्ष वाया गेली, सगळ्या घरातली वातावरण बिघडलं, सगळे मुलांच्याकडे लक्ष नाही. आमच्या मुलाला कुठेतरी इंटरव्ह्यू असताना मी इकडे काहीतरी एका व्हाईस चान्सलरच्या घरी युनिव्हर्सिटीचा ट्रॅक्टर महिन्यापासून होता, त्यामुळे इथे युनिव्हर्सिटीतली कामं अडली होती, तर त्याच्यासाठी आम्ही भांडत होतो आणि घरात आमच्या अडचणी. अशा परिस्थितीत आम्ही समाजकार्य केलं, पण असं करू नये मी तेव्हा शिकलो, कारण त्याच्यानं काही होत नाही, परत समाज तसाच होतो, असं आपलं दुर्दैव आहे. तर अशा परिस्थितीत आपण काय करावं हे मी आपल्यासमोर अगदी खरं बोलतो आहे. आणि नंतर मी कधी भाग घेतला नाही, मी फक्त लिहिलं आणि वाचलं आणि तेच मला एक मोठं सामाजिक कार्य असं वाटतं, दुसरं काही करू नये. दुसरी एक मला या निमित्ताने आठवतं की इतके चांगले चांगले लोक आता लिहायला लागले आहेत. आमच्यावेळी एकदम 4-5 लोक एकाच वर्षी चांगले लिहिणारे नव्हते, अशी परिस्थिती होती. हे इतके सगळे व्यवस्थित लिहितात आणि अजूनही बरेच असतील, पण हे तर समोर आहेतच, मी वाचलेलंच आहे यांचं, अतिशय मनापासून काम करणारं. आणि मला आठवतं आहे जेव्हा मला मिळालं होतं हे बक्षीस 2001 साली, तर त्यावेळी अशी होती की म्हणजे जे लोक निवड समितीचे होते त्यांना असं पत्र दिलं जायचं की अत्यंत निस्वार्थी आणि उदारमतवादी पद्धतीने जे लिहितील त्यांचीच नावांची शिफारस करावी, असं त्यावेळी लिहिलं जातं. अजूनही ते असणार. आणि असंच मला वाटतं की निस्वार्थी आणि उदारमतवादी असेच लोक आहेत आणि नेहमी समाजाला पुढे नेणारे लोक असेच असतात की जे निस्वार्थी असतात आणि उदारमतवादी असतात, जे आहे ते समाजाला दाखवणं, दुसरं काही तो करू शकत नाही. पण एवढं केलं हेच खूप असतं, कारण आपल्याकडे परंपराच आहे. अगदी ज्ञानेश्वरापासून की अगदी ते मुक्ताबाईला म्हणावं लागलं की ताटी उघडा, आणि हे विश्व जर अग्नी झाला तर आपण संतमुखे व्हावे पाणी, असं तेव्हापासून आपली ही परंपरा आहे की आपण संतमुखांनी पाणी फक्त देत राहावं, काय होईल ते लोकांचं पेटू द्या, लोक आगी लावू द्यात, आपण संतमुखांनी पाणी व्हावं आणि हे सगळं पाणी पण आपण वाढत आहोत हे करावं. तर ह्याच मताचा म्हणजे समाजकार्याच्या, मी आता इथे माफी मागतो सगळ्यांची, समाजकार्यातून काही फार घडत नाही असा एक माझा अनुभव आहे. कारण हा अत्यंत, मी आता त्याबद्दल बोलणार आहे थोडं, की परत आपण त्याच ठिकाणी राहतो की मराठी संस्कृती जी जगप्रसिद्ध नाही म्हणतात, जगत म्हणता येईल बरीचशी, पण सगळीकडे पसरलेली होती. म्हणजे अगदी अफगाणिस्तानापासून तर आता मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो की संबंध देशभर किती की जी डोगरा भाषा आहे, तिच्यातले परवा एक सत्यरंजन साठे कोणतरी होते, त्यांना एक हे अवॉर्ड मिळालं. साठे म्हटल्यावर मला वाटलं की अरे हे कारांत म्हणजे मराठीच दिसत आहेत. तर मी विचारलं की तुम्ही डोगरा कसे जम्मूमध्ये, तर ते म्हणाले आमचे पूर्वज मराठीच होते, पण आम्ही पानपतमध्ये पकडले गेलो सगळे, बरेच होते सगळे आपले मराठी इकडचे, आणि त्यांना अफजालींनी महिनाभर त्यांच्या काबूलच्या जवळच्या एका कॅम्पमध्ये डांबून ठेवलं
आणि नंतर सोडून दिलं. अब्दाली अतिशय लिबरल माणूस होता, आपल्या इतिहासात खोटं बोललं जातं, पण तो अतिशय लिबरल आणि मोठ्या मनाचा माणूस होता. शिवाजीसारखी त्याची तिकडे अफगाणिस्तानात परंपरा आहे, हे मी तिकडचं साहित्य वाचून ठरवलं आहे. आणि आता युद्धात मारामाऱ्या होतातच, आपले लोकही तसेच करतात, तेही तसेच करतात. तर तो दुष्ट होता आणि आपले लोक फार चांगले होते असं म्हणता कामा नाही, तर तोही चांगलाच होता. तर अशा त्यांनी 1 महिन्यानंतर याला सगळं सोडून दिलं. हे सगळे लोक मग आले पुण्यात. तेव्हा पुण्यातल्या कर्मठ लोकांनी सांगितलं की तुम्ही मुसलमानाच्या घरी छावणीत महिनाभर जेवलेला आहात, तर तुम्ही आता बाटला, आता तुम्ही ब्राह्मण राहिलेले नाहीत, तर तुम्ही कृपा करून इथे राहू नये. तर हेही पक्केच होते, एकारांतच होते. हे म्हणायला लागले की गेले खड्ड्यात तुम्ही, आम्ही आमचं बघतो. आणि त्यांनी जम्मूत जाऊन स्वतःचं एक असं राज्य ते केलं. आत्ता मी जम्मूत गेलो होतो मागे, तर अगदी मराठी वातावरण सगळं घरात, तशाच पद्धतीच्या स्वयंपाकात, तशाच पद्धतीचं बोलणं चालणं. बरंचसं ते काश्मीरी होत चाललं आहे आता, पण अशी परिस्थिती आपल्या किती 1747 सालापर्यंत की त्यावेळी परिस्थिती. आता ही जर आपण मागे गेलो तर अशी होती का परिस्थिती? अशी अजिबात नव्हती. आपले लोक हे सगळीकडे क्रांती करणारे, मोठमोठ्या गोष्टी करून, म्हणजे मराठी लोकांनी खूप क्रांती केलेली आहे. आता मी जे कविता संग्रहाचं नाव यांनी सांगितलं सट्टक, तर हे सट्टक असा हा तमाशाचा एक प्रकार होता. तो दुर्दैवाने तमाशा झाला, पेशवाईच्या काळात ते तमाशा झालं, पण खरा तो सट्टक असा प्रकार होता. आणि पाणिनीपासून त्याचे उल्लेख आहेत. आता मी स्वतः पाहिलं आणि मला असं वाटतं की हा सट्टक प्रकार म्हणजे एक काशीतला एक विद्वान माणूस तामिळनाडूमधल्या एका कुठल्या तरी विद्वानाला अमुक सट्टक तुम्ही वाचलं का महाराष्ट्रीतलं, असं एक उल्लेख आहे. म्हणजे तेव्हापासून हा इसवी सनापूर्वीच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून उल्लेख आहेत सट्टकचे. आणि असा हा सट्टक फॉर्म आहे, हा आपला देशभर वाचला जात होता आणि तो मराठी होता. कारण राजशेखरांनी खूप सट्टक लिहिली आहेत. कोलय मालावापासून सगळे सट्टकच आहेत. तर नाटकं असा अर्थाने गंमत. आमच्याकडे बाया जेव्हा भांडायच्या खानदेशात, तेव्हा एकमेकांची भांडणं झाली की शिव्या म्हणजे शेवटपर्यंत कशायचा, ये बाहेर की तुझी सट्टक काढते. तर आम्हाला वाटतं की सट्टक काढते म्हणजे काही आहे का काय भानगड, पण ते नंतर असं लक्षात आलं की सट्टक म्हणजे तुला तमाशा करते असा त्याचा अर्थ होतो. आणि मग मला वाटलं की अरे हा आपला मराठी फॉर्म आहे, हा सगळ्या देशभर वाचला जात होता. आज काय परिस्थिती आहे? आज मराठी साहित्याला एवढी देशभर म्हणजे आपल्या संकुचित वृत्तीमुळे आहे का प्रसिद्धी? नाही. आणखीन एक मी उदाहरण काही देतो. आपले मी हा डोगरा भाषेबद्दल जे उल्लेख केलो, तर तिची सुरुवात आपल्याकडच्या एका मोठ्या मधुसूदन साठे नावाच्या माणसाने, ते म्हणजे आपल्याकडचे ज्ञानेश्वर समजले जातात, तसे मधुसूदन साठे हे डोगराचे काय म्हणायचं निर्माते आहेत, डोगरा भाषेचे. आज ही डोगरा भाषा 25 भाषांपैकी एक अशी आपल्या भारतीय संसदेने मान्य केलेली अशी भाषा आहे. तर तिचे संस्थापक आपले मराठी आहेत. दुसरं मी अभिमानाने सांगत नाही, याच्याबद्दल मी पुन्हा थोडंसं बोलीन आपल्याला, की मी एक देशीयतेचं एक तत्त्व सांगतो आहे की आपण देश म्हणजे हा एवढा अफाट बांधला. आणखीन एक आता उदाहरण सांगतो की अंबिका तनय दत्त, द.रा. बेंद्रे, कानडीतले क्रांतिकारक कवी हे मराठी होते, घरात मराठी बोलणारे होते. अंबिका तनय दत्त, बेंद्रे त्यांचं नाव. नंतर ओडिया, रथ आपले असतील सांगू शकतील, ओडिया भाषेतले क्रांतिकारक पहिले कवी हे आहेत राधाकृष्णराव. आणि आमचे मित्र रमाकांत रथ आणि सीताकांत महातो म्हणतात की यांचं जे व्याकरण आहे कवीवर राधाकृष्ण, त्यांच्यामुळे आम्ही नीट ओडिया बोलतो. असे मराठी माणसाची ही आजची परिस्थिती आहे की त्यांनी ते नाटक, त्यांनी ते जे व्याकरण लिहिलं त्यामुळे सगळे ओडिया लोक आता अजूनही त्याचं नाव घेतात आणि ते सगळ्या शाळांमध्ये अजून आपल्याकडे जसं दामले व्याकरण आहे तसं ते व्याकरण समजलं जातं. आणखीन एक उदाहरण मी सांगतो की आपले तंजावरचे भोसले, समजलं, तामिळनाडूमध्ये क्रांती केलेले, खूप नाटकं संगीत वगैरे केलेले, मराठी दुरस्त इकडून दिलेले. एवढं नाही तर आपला जो मी आता परवा याच्यावर होतो तर आपला जो सांबार आपण शब्द वापरतो तामिळ, तो मुळात मराठी आहे. मूळचं ते सांबार आपण म्हणत होतो, तो तिकडे सांबार झाला आणि मग तो देशभर पसरला. अशी आपली मराठी कल्चर आहे. म्हणजे मी काही अभिमानाने म्हणत नाही, पण आपण किती संकुचित झालो आहे आणि आज आपण सांबार काय चटणीसुद्धा देऊ शकत नाही अशी वाईट परिस्थिती देशात आली. ही एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. आणखीन तुम्ही शिंदे, होळकर हे सगळीकडे पाहिले. आता मिर्झा गालिबचा जो काका होता, जिथे मिर्झा गालिब वाढला ते शिंद्यांच्या पदरी वाढली अशी होती. ताजमहाल शहाजहानने बांधला, त्याची आई हिंदू होती
आपण ते दुर्दैवाने मुसलमान तर चुकीचं आहे. आई अर्धीच असते ना शेवटी, बाप अर्धा असतो तसं आई अर्धी असते. तसं तो मुसलमानच कशावर होता, त्यांनी मग उपनिषदाची भाषांतर केली, मोठमोठे संस्कृत ग्रंथ करून घेतले. हे आपण संकुचित झाल्यामुळे हे असे डिव्हिजन्स केल्या. तामिळनाडू अमुकन तमुकन, हिंदू मुसलमान असं मराठी कल्चर आधी नव्हती. आणि सगळीकडे आपल्याकडे घेणं देणं होतं. अगदी हिंदी ओळखर तर त्याचं उदाहरणच आहे मोठं. आणखीन अशी मी बरीच उदाहरणं सांगू शकतो. पण मुद्दा असा की आज अमेरिकेतले हे जे लोक मराठीकडे एवढ्या आस्थेने पाहतात, हे जरा आपण नीट समजावून घेतलं पाहिजे. कारण होतं काय, दरवर्षी आजही आमचे अभ्यास करणाऱ्या लोकांनी सांगितलं की काहीतरी 2-2.5 लाख इंडियन लोक, भारतीय लोक, सगळ्या म्हणजे तामिळनाडूपासून वरपर्यंतच्या याच्यात मराठी त्याच्यात खूप असतील, हे इतके लोक परदेशात कायम स्थायिक होतात, येत नाहीत परत. ते 1.5-2 लाख आपण देत राहतो दरवेळी. हे इकडचीच कल्चर घेऊन गेलेले असतात की नाही, ते तिकडे राहतात. आता यांची आपलीच संस्कृती समजली गेली पाहिजे. याच्यातले मी आता देश आणि राष्ट्रातला फरक मी तुम्हाला नंतर लवकर सांगतो की हे देशीच लोक आहेत आणि हे नेमकं त्यामुळे आपल्याला मराठीची आस्था ठेवून करतात. राष्ट्र कोणतेही असो, राष्ट्र हा एक बंपक असा प्रकार आहे. हे आता मी मुद्दाम सांगतो कारण सगळ्यांनी नॅशनल की आपल्याकडे नॅशनलिझम सीन असं याला म्हणावं लागलं, जर्मन तत्त्वज्ञांनी शोधून काढलं. पण नॅशनलिझममुळे जे युरोपाचं नुकसान झालं ते आपलंही त्यांनी ते केलं नंतर, की आपले राष्ट्र तयार केली. पाकिस्तान वेगळा, हिंदुस्थान वेगळा, इकडचा बांगलादेश वेगळा. हे कशा कोणी सांगितलं? हे वेगळे नाहीच आहेत लोक, हे एकच आहेत. आणि इथले मूर्ख लोक हिंदुस्थानात काय कमी आहेत, तर तिकडेही आहेतच ते. आणि लोक तर सगळीकडे बिचारे काम करतात, कष्ट करतात. अगदी तुम्ही पाकिस्तानला गेलं बाहेर, बाया बिचाऱ्या दोन्हीकडे मुलं घेऊन कामावर जात असतात. त्यांना काय करायचं आहे, राष्ट्र. पण मिलिटरी आपली खराब असते, राज्य खराब असतं. म्हणजे राष्ट्र आणि राज्य याच्यात हा फरक आहे. म्हणजे नेशन आणि स्टेट याच्यात हा फरक आहे. आणि देशी असणं याचा अर्थ तुम्ही या सगळ्यांच्यावर प्रेम करणं. तिकडेही देशी लोक आहेत, तिकडेही देशी लोक आहेत, ते आपापलं काम करतात. हे मध्येच जे काही राष्ट्रीय हरामखोर लोक आहेत त्यांनी या सगळ्या भानगडी केल्या. आणि त्यामुळे आणि युद्धाचा खर्च किती, शिक्षणावर तुमचा 3-3.5% खर्च, युद्धावर 12-12.5% खर्च. हे कशा करता पाहिजे हे लोक आपल्याला, शिक्षणावर नाही खर्च. आणि आता आपले लोक अडाणी होत चालले जास्तीत जास्त. मी रिटायर झालो मुंबई विद्यापीठातून, तौलनिक साहित्य किती 98 साली. आता 24-25 वर्ष होत आली, जागा भरलेली नाही. आता तौलनिक साहित्य फक्त हिंदुस्थानात 2 ठिकाणी शिकलं होतं, एक जाधवपूर कलकत्त्याला, एक मुंबईला. ते मी वतन माहीत लोक चांगले होते सगळे. पण आता 25 वर्ष तो विषय शिकवला जात नाही. म्हणजे आपली मुलं अडाणी होत आहेत की नाही. आणि त्यांना कळतच नाही की मराठी किती जुनी होती, मराठी कशाशी संबंधित आहे. हे मी जे शिकवत होतो अभ्यास करून ते आता कोणाला माहीत नाही. आणि मराठी अगदी ज्ञानेश्वर नाम आहे पहिला, असंच चालतं. ज्ञानेश्वर अजिबात पहिला नाही आहे. ज्ञानेश्वरच्या आधी मोठमोठी संग्रहलेली कथा, श्रीसागर, बृहत्कथा, गुणाढ्याचं, हे मराठीच आहे. महाराष्ट्री, जैन महाराष्ट्री किती ग्रंथ आहेत, समराईच्या कथा, धृताख्यान, नंतर कुवलय माला, हे मोठमोठे संग्रह आहेत. आणि कविता आहेत. म्हणजे एकदा सेमिनारमध्ये सांगितलं की कादंबरी हा फॉर्म कोणी सांगितला युरोपियन आहे, हा मराठीच फॉर्म आहे. कारण पहिली कादंबरी जगातली मराठीतच लिहिली गेली. ही समराईच्या कथा किंवा वसुदेव हिंडी, अतिशय सुंदर कादंबरी. दुर्दैवाने आपल्या युनिव्हर्सिटीतही शिकवली जात नाही, त्या मिळतही नाहीत कुठे. याची आता पुन्हा आपल्याला जी काही मराठीचं जे मोठेपण होतं आणि जो काही प्रसार होता सगळीकडे, तो पुन्हा आपण आणला पाहिजे, तरच आपलं दारिद्र्य मिटेल. हे असं संकुचित राहून नुसतं मराठी आणि ज्ञानेश्वर नामे पहिला हे काही कामाचं नाही. आपल्या आधी खूप मराठी लोक होते, खूप मोठमोठे ग्रंथ आपल्याकडे आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे गुणाढ्याच्या याच्यात गाथा सप्तशती एक पुन्हा मोठा ग्रंथ आहेच. पण मी सांगतो आहे तो गुणाढ्याची बृहत्कथा, त्याच्यानंतर संस्कृतमध्ये कथासरित सागर झालं आणि ते संस्कृत मग आपल्याकडे भाषांतरित झालं. पण आपलं महाराष्ट्री जे प्राकृत ज्याला म्हणतात ते गुणाढ्याचं बृहत्कथा ते पहिल्यांदा जर्मन लोकांनी भाषांतरित केलं. आणि त्याच्यातली एक जी अशी गोष्ट आहे की एक माणूस सकाळी उठल्याबरोबर त्याला वाटतं की आपण किडा झालेलो. मला एकदम आठवलं, हे काफकाला कसं काय कळलं. काफकाची मेटामॉर्फोसिस अशीच आहे की एका घरात असा एक माणूस असतो, तो बिचारा उठतो अंथरुणावर तर आपण किडा होऊन पडलेलो आहे, सेंटिपेड.
आणि हातपाय नाही, काही नाही, काही नाही, नुसता तवळवळ करतो. आणि त्याच्या घरातले लोक ऊ करतात, बहीण पळून जाते, घर लोक म्हणतात याला उचला, एका कोपऱ्यात टाकतात त्याला, आणि त्याच्याशी कोणी बोलत नाही, काही नाही. आणि त्याची मग ती मेटामॉर्फोसिस अशी एक जगप्रसिद्ध गोष्ट आहे. काफका हा फार मोठा लेखक समजावतो. तर त्याची ही जी कथा आहे, सूत्र जे आहे, मोटिफ, तो मराठी कथेतला आहे. हे आता कोणी सांगणार कोणाला की असं सांगितलं लोक हसतील की काहीतरी खोटा राष्ट्राभिमान नाही वगैरे आहे का? राष्ट्राभिमान वेगळा, देशाभिमान वेगळा. हे मी पुन्हा पुन्हा सांगतो की आपल्याला हे सगळं शिकलं पाहिजे. रॉबिन्सन क्रुसो पहिली कादंबरी समजली जाते ती, गलिव्हर्स ट्रॅव्हल्स, रॉबिन्सन क्रुसो, ह्या पहिल्या इंग्रजीतल्या 2 कादंबऱ्या अप्रतिम आहेत. रॉबिन्सन क्रुसोचं आता मला परवाच वाचता कळलं की ती मूळची चीनी कथा आहे. आणि चीनमध्ये अशी एक बाई असते, तिला एका बैटावर अडकवून टाकतात आणि ती बाई मग शेती करते. हे चीनी कथा आहे. ती त्याला कुठेतरी त्या मार्को पोलोनी ती गोष्ट एका कुठल्या तरी जर्मन माणसाला सांगितली. मग त्या मार्को पोलोनी ज्याला सांगितली तो माणूस कैदेत होता. त्याच कैदेत रॉबिन्सन क्रुसोचा डॅनियल डिफोसुद्धा होता. डॅनियल डिफो काहीतरी हेरगीर करायचा, तर त्यालाही तिथे पकडलं आणि टाकलं होतं. तिथे कैदेत याला ही गोष्ट सापडली की अरे ही तर चांगली आहे चीन ही गोष्ट. तर त्यांनी मग सुटका झाल्यानंतर कैदेतून, हेरगिरीतून त्याची काही सुटका झाल्यावर घरी गेल्यावर त्यांनी हे रॉबिन्सन क्रुसो लिहिले. ती बाई होती त्याचा पुरुष केला. खरं तर पुरुष काही शेती करू शकत नाही असा सगळ्या हे चालूच आहे. ही शेती ही स्त्रीचीच कर्तबगारी आहे. आणि हंटिंग गॅदरिंग स्टेज म्हणजे इसवीसनापूर्वी 20,000 25,000 वर्षापूर्वीपासून तर इसवीसनापूर्वी 15,000 वर्षापर्यंतची जी काही डेव्हलपमेंट आहे, शेती सुरू झाली म्हणजे मोहनजोदडो काळाच्या जरा आधी, तर ही सगळी शेतीची जी स्टेज आहे हिमयुगानंतरची, ती खरं तर बायकांनीच वाढवलेली आहे. कारण पुरुषांनी हंटिंग बिल्डिंग करायचं आणि यांनी शेती करायची असा तो धंदा आहे. त्यामुळे ही रॉबिन्सन क्रुसोनी जो भानगड केली, बाई होती ती बिचारी बेटावर सापडली, तिने शेती केली आणि एवढे सगळं शेतीचं वाढलं. हे चीनी बरोबर होतं, याला ते माहीत नसल्यामुळे इंग्लंडमध्ये शेतीच आहे कुठे, तर त्यामुळे त्यांनी हे असं चुकीचं सगळं केलं. अशी सगळी एकूण परिस्थिती आपल्याकडे ही जी जागतिकीकरणाची वगैरे आहे ती अशी की चालती इकडचं तिकडे सहज जात असतं. आणि कुठलेही फॉर्म असे आपण स्वतः निर्माण करतो असे नसतात, देणं घेणं असतं. पण त्याचं देशीकरण सारखं होणं आवश्यक. जसं त्यांनी देशीकरण केलं तसं आपण बाहेरून जे घेतो ते आपल्याशी जुळवून घेतलं पाहिजे, ते आपलं झालं पाहिजे. आणि तरच आपण मग त्यामुळे काय म्हणायचं उदारमतवादी होतो किंवा विस्तारित होतो. आणि असं म्हणत नाही की हा ताजमहाल मुसलमानांचा आहे. आणि अगदी मलिक अंबरचं तरी उदाहरण घेतलं की त्यांनी त्या सगळ्या मराठ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की अरे बाबा तुम्ही एक आहोत, या मोगलांना आखला. आणि त्यांनी मराठी भाडा त्यावेळी घेतला. आणि शेतसारा नवीन पद्धतीने सुरू करा. हिंदुस्थानात कुठे नाही की शेतकऱ्याची जमीन असले 7-12, हे मलिक अंबरचं देणं आहे. आणि हे आपण विसरायचं. आणि हे कोण होते मलिक अंबर बिचारा? इथिओपियामधला निग्रो. 8 वर्षाचा असताना त्याला विकलं बगदादमध्ये. ते कोणतरी इथल्या निजामशहानी घेतलं आणि त्याला इथे आल्यावर त्यांनी 8-10 घोडेस्वार करून अंगशा शौर्यानी तो मोठा हे झाला, सेनापती झाला. आणि त्यांनी हे सगळे मराठे एकत्र केले. अगदी जिजाबाईचं लग्नसुद्धा तुम्हाला माहिती आहे की ते वरच्या दर्जाचे आणि खालच्या दर्जाचे म्हणून याला शहाजीला ते देत नव्हते. तर यांनी त्यांच्या कान धरून सांगितलं की तुम्ही एकच आहात, असं काही चालणार नाही, हे करा. आणि तो त्याच्या खालच्या सगळ्याला ऐकावं लागलं. आणि तेव्हापासून जिजाबाई, नंतर शिवाजी, अशी ही परंपरा सुरू झाली. तर ही परंपरा आपण फक्त शहाजीपर्यंतच का नेतो? त्याच्यामागे मलिक अंबर का नाही घेत? हे आपला संकुचितपणा. आणि हा संकुचितपणा मराठीला फार नडतो आहे आणि सारखा त्यामुळे तो साहित्यात सुट जातो. याचं मी अजून शेवटचं एक उदाहरण घेतो आणि हे संपवतो की या प्रकरणामुळे असं झालं आहे की परदेशात जाणारे जे आपले लोक आहेत, असा जे काही आता जाऊन येतात, तर मराठी संस्कृती तुम्हाला जिथे कुठे दिसेल तिथे असं वाटेल की अरे हे आपल्याकडे का नाही असत. तुम्ही आता कुठे सगळीकडेच हा प्रकार दिसतो की किती आपण एकमेकांचे हे करायचे. आधी ब्रह्मदेश आणि आसाममधले सगळे वेगवेगळे 7 सिस्टर्स म्हणतात ते, असं करत करत अफगाणिस्तानमध्ये हे सगळे एकच होतं पूर्वी. आणि या एकच असल्याचे आपण इतके राष्ट्र कशामुळे केले? आहे काय फरक यांच्यात? याच्यात फरक आहेच कुठे? आतापर्यंत जर तुम्ही पाहिले एकमेकांची सरमिसळ, ते सगळे एकमेकांशी लग्न करणं, एकमेकांची जातीसुद्धा संस्था 7व्या शतकापर्यंत नव्हती. अगदी कोणीही कुठेही कधी तुम्ही उलुपीचं अर्जुन जिकडे जाईल तिकडे लग्न करायचा. बाणभट्टनी आत्मकथा लिहिली आहे. तो कुठेतरी इकडे आला दक्षिण महाराष्ट्रात, तर त्यांनी कुठेतरी बाईने एक अतिशय चांगला स्वयंपाक केला. तो म्हणाले इतका चांगला इतक्यात 5 मिनिटात कसं काय केलं? ती म्हणाली यांची मुलगी आहे, त्या मुलीने केला. कोण आहे मुलगी? ती पाहिली होती ती, अरे ही इतकी हुशार मुलगी, मला बायको नाही, मी हिला करू का?
तर त्या आई म्हणाली की आम्ही खालच्या जायचे तुम्ही असं काही नाही म्हणाले, मी काही पंडित बिंडित असलो तरी मला तुमची मुलगी द्या. आणि अशी वाटतं 21 पूर्वी 7व्या शतकातली गोष्ट त्यांनी स्वतः लिहून ठेवलेली. ही खरी नाही मानायची तर काय, होते कुठे जाती त्यावेळी. पण नंतर हे वाढत गेलं आणि मग तुम्हाला माहीत आहे की चक्रधरापासून ज्ञानेश्वर, तुकाराम सगळ्यांना तर ह्या संकुचित वृत्तीचा त्रास झाला. सगळ्यांना मारून टाकण्यात आलं. एकनाथालाही म्हणतात ते आपले गंगेत बुडाले, पण ते बुडवलंच असणार. तुकारामाले हवेत गेले असं म्हणणार. हवेत कोण जातो का असा विमानातून, तर ते विमानातून यांनीच घालवलं त्यांना, असं आहे अशी परिस्थिती. ज्ञानेश्वराला जिवंत समाधी घ्यावी लागली. हे कशामुळे घ्यावी लागली की ते मुक्ताबाईंनी शेवटी त्याला सांगितलं की हे बरोबर नाही, तरी बिचाराला नको वाटलं आहे इतका त्रास सगळ्यांना. आईबापांना त्रास तर होताच संन्यासी होऊन परत आल्याचा, पण स्वतःला यांचा सगळ्यांना होता. अशी सगळी ही परंपरा आजपर्यंत आहे. आजपर्यंत अगदी दाभोळकरा म्हणलं 10 वर्षापूर्वी अगदी खिसे कापूस सुद्धा पकडला जातो, पण माणूस मारणारा पकडला जात नाही. ही काय मराठी संस्कृती आहे, काही करायचं काय असं याला. म्हणून आपल्याला आता हे जरा वाढवलं पाहिजे. हे नुसतं आपलं इकडून काहीतरी महाराष्ट्राचा उपयोग नाही. हे सगळं अमेरिका आणि अगदी आपले लोक किर्गिस्तानापर्यंत आहेत, उझबेकिस्तानात सगळे लोक आहेत. आपलं कल्चर अगदी मी सांगितल्याप्रमाणे पंजाब सगळीकडे, अगदी मध्य प्रदेशात सगळीकडेच आहेत. मोठमोठे साहित्यिक कलाकार आपण निर्माण केले आहेत. या सगळ्यांचा हेतू घेतला तर आपला केवढा विशाल असा संस्कृतीचा कोश आहे, आणि तो दुर्दैवाने आपण घालवला आणि आपण संकुचित होत चाललो. दुर्दैवाने हे आपल्याला आता सहन करावं लागतं आहे. आणि याच्यातून आपल्याला आता बाहेर पडणं म्हणजे असे सामाजिक कार्यकर्तेच काही करतील तर, किंवा साहित्यिकच काही घेतील तर. मित्र हो, मी आपल्यासमोर मनात जे येईल ते बोललो. आणि पुन्हा मी आपल्या पुरस्कार विजेत्यांना अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय म्हणजे मलाही मिळाला असल्यामुळे मलाही फार आदर आहे ह्या पुरस्काराबद्दल. तर असा पुरस्कार त्यांना मिळावा. आणि शेवटी पुरस्काराचं मोठंच जग आहे नोबेल अवॉर्डपर्यंत. हे म्हटलं की चर्चिलसारख्या मूर्ख माणसाला नोबेल प्राईज मिळतं. त्याच वर्षी महात्मा गांधींचं नाव होतं. महात्मा गांधींना मिळत नाही आणि चर्चिलला मिळतं. महात्मा गांधीमध्ये जगात सगळीकडे सगळ्या लायब्रऱ्यांमध्ये सगळ्या देशांमध्ये महात्मा गांधी स्ट्रीट असतो. सगळ्या जगामध्ये महात्मा गांधीचा पुतळा असतो, तर त्याला नोबेल प्राईज नाही. आणि चर्चिलसारख्या मूर्ख माणसाला अवॉर्ड, हे कोणी सांगितलं अवॉर्ड असं सुद्धा असतं. म्हणून नेहमी मला असं वाटतं की अवॉर्डची ज्या समित्या असतात त्यांच्यावर सगळं ते अवलंबून असतं. आणि अवॉर्ड घेणाऱ्यांना मी एवढंच सांगेन की आपल्याला जर मिळालं आहे ना ते, तर आपल्या इतका कोणी चांगला नाही असं समजूनच ते घ्यावं. कारण काय, त्याच्याशिवाय आपल्याला सुधार होत नाही. आणि शेवटी नाहीतर आणखीन एक भीती याच्यात पुन्हा निगेटिव्ह अशी की जर मी नाही घेतलं तर माझ्यापेक्षा खराब माणसाला मिळेल, म्हणून ते घेतलं पाहिजे. म्हणून घेत जावं आणि विशेषतः अशा संस्थेचं घेत जावं, एवढंच मी आपल्याला बोलतो.